नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा इयत्ता 10वी इतिहास पहिल्या धड्याचा स्वाध्याय इथे सोडवतोय। जास्तीत जास्त ॲक्युरेट उत्तर आपण इथे दिलेली आहे। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यामधील तळेगाव दाभाडे येथे राहते। तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा आणि त्याचसोबत तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या प्रकारचा प्रश्न 10वीच्या बोर्डाच्या पेपरला हमखास येतो, त्यामुळे ही सगळी उत्तरं तोंडपाठ करायला सुरुवात करा। एक, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डायरेक्टर असं म्हणतात। 4 ऑप्शन्स आहे, वोल्टर, रेने देकार्त, लिओपोल्ड, रांके, कार्ल मार्क्स। तर याचं उत्तर आहे अचूक उत्तर वॉल्टेर। पण नुसतं वॉल्टेर लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्य उत्तरासहित लिहायचं। दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डायरेक्टर यांनी लिहिला। ऑप्शन्स, कार्ल मार्क्स, मायकल फुको, लुसियो फेबर, वॉल्टेर। त्याचं अचूक उत्तर आहे मायकल फुको। ते हे पूर्ण वाक्यात लिहायचंय। पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला बोर्डाच्या पेपरला हमखास येतो, त्यामुळे हा सुद्धा तोंडपाठ करा। जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री, लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, हेरोडोटस, द हिस्ट्रीज, कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। आता हे सगळ्या जोड्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं। म्हणजे चुकीची जोडी कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। तर योग्य जोडी आहे कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला दास कॅपिटल हा ग्रंथ। प्रश्न दुसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। तर द्वंद्ववाद म्हणजे काय ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट केली आहे। हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ, खरे, खोटे, चांगले, वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असे म्हणतात। या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या पद्धतीला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजे एक विचार प्रक्रिया केल्यानंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। दुसरा आहे मुद्दा ॲनल्स प्रणाली। आता ॲनल्स प्रणाली म्हणजे काय? 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली। ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली। इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले। तर प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा। कारण देणं गरजेचं आहे। प्रश्न पहिला आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। याचं उत्तर आहे, सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली। इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला। त्यानंतर त्यांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारखे विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले। दुसरा आहे प्रश्न, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते। त्याचं उत्तर आहे, फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले। पुरातत्वमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांचे लक्ष त्याने वेधले। इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले। प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। इतिहास लेखन म्हणजे काय? याचं उत्तर आहे, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे। 2, त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे। 3, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे। या पद्धतीने केलेले लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? याचं उत्तर आहे, रेने देकार्त हे फ्रेंच तत्वज्ञ होते। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे हे मत ते आग्रहाने मांडत होते। 3, एखादी गोष्ट सत्य आहे
असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोवर तिचा स्वीकार कदापि करू नये हे त्यांचे मत होते. तिसरा प्रश्न आहे, व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. उत्तरे, व्हॉल्टेयर हे फ्रेंच तत्वज्ञ होते. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कार्यक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. प्रश्न 5 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हाही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत हमखास येतो. त्यासाठी तुम्हाला उत्तर तोंडपाठ करणं गरजेचं आहे. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, लिओपोल्ड वॉन रांके, व्हॉल्टेयर आणि रेने देकार्त. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. उत्तर आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत मांडला. 1. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा तर असतो. 2. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मालकीवर अवलंबून असतात. 3. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषय विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास अशा वर्ग सिद्धांताचा इतिहास आहे. प्रश्न 2 आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्य कोणती? याचं उत्तर लिहायचं आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीतून संबंधित असतात. 3. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. त्या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेग घेतला जातो. 3रा प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तरे 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्या स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका सिमोन दे बोव्वार यांनी मांडली. 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न 4 आहे, लिओपोल्ड वॉन रांके यांच्या इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर आहे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. 1. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलं. 2. मूळ दस्तावेजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. 3. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याने सांगितले. 4. अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन एक टॉपिक घेऊन या. धन्यवाद.